सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मिरज विभागात डार्क स्पॉटवर पोलिसांची धडक कारवाई, 50 गुन्हे दाखल. मिरज विभागातील अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणे, नशा करणे व अवैधरित्या जुगार खेळणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी व्यापक धडक मोहीम राबवली. या कारवाईत एकूण 50 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रणिल गिल्टा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी दिली. ही कारवाई संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली व कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर विशेष मोहीम भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार मिरज व सांगली शहरातील वाढत्या नशाखोरीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्टा यांनी मिरज विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे संयुक्त पथक तयार करून अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी मोटरसायकल तसेच पायी गस्त घालण्याचे नियोजन केले होते. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संयुक्त छापेमारी, दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी मिरज विभागातील खालील पोलीस ठाण्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. मिरज शहर पोलीस ठाणे 27 गुन्हे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे 16 गुन्हे, MIDC कुपवाड पोलीस ठाणे 14 गुन्हे. या कारवाईत दारू पिणारे, दारू पिण्याच्या उद्देशाने थांबलेले, नशा करणारे तसेच अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या संशयितांविरोधात छापेमारी करून गुन्हा नोंदवण्यात आला. अधिकाऱ्यांचा सहभाग. कारवाईत श्री किरण चौगले, पोलीस निरीक्षक मिरज शहर, श्री संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक, श्री आनंदराव घाडगे, प्रभारी MIDC कुपवाड यांच्यासह DB पथकातील अधिकारी अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांना आवाहन. सदर कारवाईप्रमाणे यापुढेही अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती डायल 112 वर कळवावी असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, जिल्हा सांगली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.